हर हर महादेव. शंकर भगवानच्या मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी शपथ घेतली होती आणि स्वराज्याची शपथ घेतली होती. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी काल सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम लफड यांनी शंकर भगवानच्या पिंडीवर जाऊन लिंगाची पूजा करून कौल मिळवला आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला बळ मिळावे तसा कौल शंकर भगवानच्या मंदिरातून मिळालेला आहे. आता महाराष्ट्रात मधील राजकीय परिस्थिती बदलायची आहे. गुंडाराज चालू आहे, त्याला बदलायचं आहे. आम्ही भाजपाच्या विरुद्ध नाही आणि कुणाच्याही विरुद्ध नाही, तरी पण महाराष्ट्रापुरतं जे आम्ही घोषणा केली आहे की महाराष्ट्र बचाव आणि देवेंद्र फडणवीस सरकार हटाव, ह्या घोषणेला आम्ही कायम आहोत. कारण की देवेंद्र फडणवीस यांनी केवळ भाजपापुरतं सरकार चालवलेलं नाही, त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला बरोबर घेतलेला आहे, ज्यांच्यामध्ये 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांच्यामुळे या सरकारला नैतिकता राहिलेली नाही. यांना हटवल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणार नाही. म्हणून सैनिक समाज पार्टीने हा ध्यास घेतला आहे. सैनिक समाज पार्टी एक लॉफुल असेंब्ली आहे, कायदेशीर मार्गाने पुढे जाणारी विचारधारा आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीला निश्चित यश मिळणार आहे आणि देवादिकाचा आशीर्वाद मिळत चालला आहे. देवादिकाच्या आशीर्वादाने सैनिक समाज पार्टी सत्तेवर बसणार आहे. त्यासाठीच कालची जी होळी पौर्णिमेच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला पाठवल्या आहेत. जनता जनार्दन सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आलेली आहे. जनता जनार्दनाचा ओघ सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाकडे आकर्षित होत चालला आहे. कारण जनता जनार्दन मधून सुशिक्षित लोकांना आमदार खासदार होण्याचे स्वप्न पडत चालली आहे आणि अल्प खर्चात निवडणुका हा जो आमचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे हे आमचं वातावरण मोकळं झालं आहे आणि सैनिक समाज पार्टीमध्ये धैर्यवान नेत्यांचा संग्रह असल्यामुळे जनता निर्भय होऊन सैनिक समाज पार्टी बरोबर आलेली आहे. निर्भय झालेल्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची मुभा मिळणार आहे आणि या गुंडाराजपासून मुक्तता मिळणार आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने हे केलेलं सुद्धा आंदोलन जे आहे ते जनतेला पसंत पडत आहे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. म्हणून हे गुंडाराज थांबवणं गरजेचं आहे, संपवणं गरजेचं आहे. म्हणून 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर फेकण्याची जी रणनीती आहे, जी आखलेली युद्धनीती आहे, तिला नक्की शंकर भगवानचा आशीर्वाद मिळणार आहे. तसंच छत्रपतीच्या नावाने जयघोष केल्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या भौतिक आंदोलनात बळ मिळत चाललं आहे आणि जनता जनार्दन बरोबर आलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे आणि नक्की महाराष्ट्रातील जनता मोकळा श्वास घेण्यासाठी, स्वातंत्र्याची खरी फळे चाखण्यासाठी मोकळे होणार आहे, स्वतंत्र होणार आहे आणि ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकून दाखवायची आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करण्याची गरज आहे आणि ते जनतेच्या भावनेचा विषय आहे. जनता सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालली आहे. त्यामुळे सज्जन जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.